बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. यांच्या कारकिर्दीला यशस्वीपणे 11 वर्ष पूर्ण झाली आहे आणि हा कालखंड देशाच्या सर्वांगीण आणि दूरगामी विकासाला गती देणारा निश्चित ठरलेला आहे. याबद्दल जनतेला विश्वास आहे, कोणालाही शंका नाहीये आणि ठोस प्रचिती या सर्व कार्यकाळामध्ये जी काही विकासाची कामं झालेली आहे त्याबद्दल निश्चितच लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे. पंतप्रधान मोदीजींनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो मूलमंत्र स्वीकारला, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून त्यांनी गेल्या 11 वर्षामध्ये जी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे, हा घोषवाक्याला प्रत्यक्षात आणण्यासंदर्भात त्यांनी उचललेली पावलं ही खरी या कामाची यशोगाथा आहे. 11 वर्षाची कारकीर्द संकल्प से सिद्धी तक अशीच राहिलेली आहे. माननीय मोदीजींनी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या प्रवासात देशातील सर्व क्षेत्रे आणि सर्व समाज घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेक आघाड्यांवर क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी निर्णय घेतलेले आहेत. 11 वर्षात विकसित भारताची पायाभरणी झाली, अनेक क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर अग्रेसर झाला. हा कालखंड विकासाचा अमृतकाळ ठरलेला आहे. या कार्यकाळात त्यांनी सर्वसमावेशक राज्यकारभार केला, लोक केंद्रित विकासाला प्राधान्य दिले आणि ही कारकीर्द गरिबांच्या साठी, कल्याणासाठी, सर्वसामान्यांना जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी आणि भारताच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरलेली आहे. या निमित्ताने तसे मी काही दाखले आपल्या समोर देऊ इच्छितो. शेती व शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, या क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन झाले. प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली. कृषी निर्यात 22.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून 48.15 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजे दुपटीहून अधिक झाली. पीएम किसान योजनेद्वारे थेट शेतकऱ्यांना 3.68 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे हस्तांतरण झाले आणि कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी 5 पटांहून अधिक वाढली. शेतीमालाची वाहतूक व विपणनासाठी पायाभूत सुविधांवर उभारणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत, आरोग्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजनेत 10.74 कोटी कुटुंबांना, प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष 5 लाख रुपयाचे आरोग्य कवच प्रदान करण्यात आले. प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषध केंद्र सुरू झाली, ज्यामुळे रुग्णांची 38,000 कोटीहून अधिक बचत झाली. म्हणजे स्वस्त मेडिसिन मिळाल्यामुळे 38,000 कोटीहून अधिक बचत झाली, सामान्य माणसाचा फायदा झाला. आणि कोविड-19 लसीकरणामध्ये भारताने जागतिक स्तरावर आघाडी घेतली. 220 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले, ज्यामुळे या महामारीवर नियंत्रण मिळाले आणि कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासारख्या स्वदेशी लसीच्या निर्मितीमुळे भारताने आत्मनिर्भरता सिद्ध केली आहे. कारण प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपण कोविडच्या काळामध्ये जे काही काम झालं ही एक मोठी भारताच्या आत्मनिर्भरतेची कहाणी आहे. लोककल्याण, सर्वांना घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही सुरू झाली. 4.2 कोटी अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आणि तिसऱ्या कार्यकाळात 3 कोटी अतिरिक्त घरांसाठी सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्याला कल्पना असेल, यंदा महाराष्ट्राला
20 लाखाहून अधिक घरकुलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर झाली आणि 99वा सर्वे ज्या लोकांची नावं त्या योजनेमध्ये राहून गेली असते किंवा काही कारणास्तव मागे जुनी झालेली यादी असेल तिला अपडेट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता सध्या काय काम चालू झालेलं आहे आणि आता यादी अधिक लाभार्थी त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे हा विषय महत्वाचा ठरला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 10.33 कोटी अधिक गरीब कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत 51 कोटीहून अधिक बँक खाती उघडण्यात आली. डीबीटीचे प्रमाण वाढले आणि सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये जमा होऊ लागले. स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत देशभरात 11.84 कोटी शौचालयांचे बांधकाम आणि कचरा व्यवस्थापनाला गती मिळाली. परिणामतः असं झालेलं आहे गरिबांच्या उत्पन्नात वाढ होऊन सुमारे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले ही सरकारची आकडेवारी आहे. नारी शक्तीच्या बाबतीत बोलायचं झालं, नारी शक्ती बंधन अधिनियमाने महिलांसाठी 33% आरक्षणाच्या जागा राखीव केल्या गेल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाला आणि सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ही योजना सुरू करण्यात आली आणि त्याचबरोबर उद्योग व रोजगार निर्मितीच्या बाबतीत बोलायचं झालं मेक इन इंडिया मोहीम राबवण्यात आली. भारतात उत्पादन क्षेत्राला चालना मिळाली. परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. ईज ऑफ डुईंग बिझनेस चे धोरण स्वीकारण्यात आले. भारत एक प्रोडक्शन हब बनण्याच्या दिशेने आता वाटचाल करू लागलेला आहे. मुद्रा योजनेद्वारे लघु आणि मध्यम उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले त्यामुळे रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली. युवा सक्षमीकरण आणि राष्ट्र निर्माणाला गती प्राप्त झाली. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आणि पीएम कौशल योजनेच्या अंतर्गत यासारख्या उपक्रमाद्वारे गेल्या 11 वर्षामध्ये लाखो रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आणि आत्मविश्वासपूर्ण रोजगार निर्मिती करणाऱ्या भारतीय तरुणाईला सक्षम करण्याचा मोलाची मदत या निमित्ताने झालेली आहे. पायाभूत सुविधाचा उल्लेख करायचा झाला, रस्ते आपण पाहतोय नॅशनल हायवे, स्टेट हायवे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असो या विविध माध्यमातून केंद्र सरकारच्या साह्याने राज्य सरकारने सुद्धा आपण पाहिलं समृद्धी महामार्गासारखे महामार्ग हे आता मागे लागलेले आहेत. विदर्भातून मुंबई करणारा प्रवास सुद्धा पहिल्यापेक्षा फार कमी वेळेने सुकर झालेला आहे आणि जालना नांदेडला सुद्धा मोठ्या प्रमाणात गती देण्याचं काम त्या सरकारने हाती घेतलेलं आहे. रेल्वेच्या सुविधा देशभर वाढत आहेत, महाराष्ट्रात सुद्धा वाढत आहे. विमान सेवा सुद्धा देशांतर्गत आणि उडान योजनेमध्ये पाहिलं आपण तर या योजना अतिशय यशस्वी चालल्या आहे. नांदेड सारख्या मराठवाड्यातील दुसऱ्या म्हणजे संभाजीनगर नंतर नांदेडमध्ये आज जवळपास 5 ठिकाणी विमान सेवा नांदेड मधून उडान याच्या अंतर्गत उपलब्ध आहे. शहरी विकास, ग्राम विकास या क्षेत्रात सुद्धा लक्षवेधी प्रगती झालेली आहे. देशामध्ये अटल बोगदा, चिनाब पूल आणि वंदे भारत रेल्वे यासारख्या प्रकल्पांनी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एक फार मोठी झेप या निमित्ताने आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून साध्य केली आहे. मुंबई सारख्या शहरात सुद्धा उड्डाणपुलाची संख्या जर पाहिली आपण आणि राज्यात सुद्धा पाहिली तर मोठ्या प्रमाणावर MSRDC असो, PWD असो या सगळ्या माध्यमातून मोठी कामं राज्यात सुद्धा झालेली आहे. महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा मेगा प्रकल्प हा जाहीर झाला आहे आणि सागरमाला उपक्रमाअंतर्गत डहाणू जवळ प्रस्तावित या प्रकल्पासाठी 76,200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षा असून ते जगातील पहिल्या 10 बंदरांपैकी वाढवणचं बंदर राहणार आहे. तर मला वाटतं हे फार मोठी अचीवमेंट आता ही झालेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षणाचं बोलायचं झालं तर अनुच्छेद 370 रद्द झालं. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा काढून घेण्यात आला आणि जम्मू काश्मीर लडाख केंद्रशासित प्रदेश बनले. राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय झाला. मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना मिळाली. 2014 मध्ये भारताची संरक्षण निर्यात केवळ 1,941 कोटी रुपये होती. ती 2024 मध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये अवघ्या 23,662 कोटीवर आपल्या संरक्षणाची निर्यात पोहोचलेली आहे. म्हणजे भारत एक खरीददार देशापासून आत्मनिर्भर भारत म्हणजे उत्पादक व निर्यातदार देश बनलेला आहे. डिफेन्स प्रोडक्शन मध्ये आपण दुपटीने वाढ केलेली आहे 10 वर्षामध्ये
आणि तेजस सारखं लढाऊ विमान, अर्जुन टँक, INS विक्रांत यासारख्या स्वदेशी प्रकल्पांना प्राधान्य देऊन ही एक फार मोठी यशोगाथा आहे. DRDO आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने मिसाईल्स, ड्रोन आणि इतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात गरजेनुसार सीमावर्ती भागात देशांतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला. नक्षलवाद विरोधामध्ये निर्णायक लढा पुकारून त्याच्या मोठ्या प्रमाणावर निर्मूलन झालेले आहे आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की मार्च 2026 पर्यंत पूर्णपणे नक्षलवादाचे उच्चाटन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मोठा लढा सुरू आहे आणि मोठ्या पण यश देशाने मिळालं आहे. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात हिंसाचार कमी झाला. 10,000 अधिक बंडखोरांनी शस्त्रे खाली ठेवली. बालाकोट एअर स्ट्राईक, ऑपरेशन सिंधूर यासारख्या मोहिमांनी भारताची संरक्षण क्षमता सिद्ध झालेली आहे की ज्या पद्धतीने आपण ऑपरेशन सिंधूर त्या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेकी कारभाराला चोख देऊन साध्य केलं, ही सुद्धा भारताच्या दृष्टीने एक फार मोठी झेप आहे असं म्हणण्याचं चुकले ठरणार नाही. त्याचबरोबर अध्यात्म व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर राम मंदिराचे बांधकाम हे सुरू पूर्ण करण्यात आले. काशी विश्वनाथ कॉरिडॉर त्या ठिकाणी पूर्ण झाला. केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम यासारख्या तीर्थक्षेत्राचा पुनर्विकास हा सुद्धा एक महत्वाचा अचीवमेंट आपल्या केंद्र सरकारचं झालेला आहे. विद्यार्थी आणि युवकांनी केवळ पुस्तकी दृष्टिकोनातून विचार न करता त्यांच्या नवनिर्मितीची, नव संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम हाती राबवले. अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देत अनेक मोहिमा आपल्या सरकारने यशस्वी केलेल्या आहेत आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून क्रांती झाली. इंटरनेटचा वापर वाढवून जीवनात सुलभता आली आणि कॅशलेस पेमेंटचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. आज अगदी लहानात लहान विक्रेता सुद्धा ऑनलाईन व्यवहार संपूर्ण देशामध्ये आज करू लागलेला आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती आणि सुधारणेच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने 11व्या क्रमांकावरून आज 4थ्या क्रमांकावर आज झेप घेतली आहे. म्हणजे ज्या भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 11 नंबरची होती ती आज 4थ्या नंबर येऊन टेकलेली आहे. जीएसटी सारख्या व्यवसायामध्ये सुलभता वाढून जीएसटी मुळे वाढलेली आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या मुळे परदेशी गुंतवणूक या देशामध्ये अधिक वाढलेली आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान मोदी साहेबांचा हा जो कार्यकाळ आहे हा देशाचा आत्मविश्वास वाढवणारा आणि आपली क्षमता जागतिक पातळीवर सिद्ध करणारा ठरला आहे. मोदी है तो मुमकिन है हा विश्वास भारतीयांमध्ये अधिक दृढतेने निर्माण झालेला आहे. त्यामुळे सलग 3 लोकसभा निवडणुका व अनेक प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबी असोत किंवा अगदी लहान लहान गावाशी निगडीत विषय असोत, प्रत्येक आघाडीवर मोदीजींच्या 11 वर्षाच्या कामगिरीचा प्रभाव हा स्पष्टपणे जाणू लागलेला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या काळासाठी मोदीजींचे अनेक संकल्प आहेत आणि त्या अथक मेहनतीने, त्यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीने त्या देशातील नागरिकांच्या समर्थनाने हे संकल्प सुद्धा नक्कीच तडीत जातील याबद्दल आम्हा सर्वांना आत्मविश्वास आणि लोकांना विश्वास आहे. त्यामुळे मोदीजींच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीला आम्ही या ठिकाणी सलाम करतो, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये पुढील 5 वर्षामध्ये अतिशय जोरदारपणे भारत जागतिक पातळीवर एक प्रभावी ताकद निश्चित ठरवून देशाच्या आत्मनिर्भर प्रगतीने सुद्धा मोठी पावलं उचलल्या जातील अशा प्रकारे जनतेला खात्री आहे. एवढ्या निमित्ताने आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश जावा यासाठी पत्रकार परिषद आहे. आपल्याला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. बोला. पंतप्रधान पंडित नेहरू पासून ते मनमोहन सिंगांपर्यंत काँग्रेसच्या ज्या ज्या पंतप्रधानांनी काम केले त्या सगळ्या काँग्रेसच्या पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पार्टीच्या साऱ्या कार्यकर्त्यांपासून पंतप्रधान मोदींकडे आरोप केला जातो. ते देशाला लुटलं, भ्रष्टाचार केला, देशाचा विकास केला नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा वारंवार असा आरोप होतो की काँग्रेसमुळे देशाचा विकास फुटला, भ्रष्टाचार प्रचंड झाला. या मताशी आपण सहमत आहात? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, काँग्रेसच्या कार्यकाळात जे झालं
त्यापेक्षा दुपटीने विकास जलद गतीने मागच्या 11 वर्षात झाला, यामध्ये दुमत कोणाला नाही. काँग्रेसच्या काळात झाला नाही, मी काँग्रेसमध्येच होतो, तुम्ही प्रश्नाचं रूप मला कळाला हे मला सांगायचं आहे. मला एवढं म्हणायचं आहे की काँग्रेसच्या कार्यकाळात विकास झाला, पण जो विकास मागच्या 11 वर्षात जी गती मिळाली, जी गती विकासाला मिळाली ही महत्वपूर्ण आहे. किती आज जमाना IPLचा आहे, कमी वेळेमध्ये जास्त आपण किती अचीव्ह करू शकतो याला महत्व आहे. आणि मोदी साहेबांनी 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक डेडलाईन सेट केली आहे की देशाला आम्ही 2047 पर्यंत विकसित भारत म्हणून पूर्णपणे देशाचा पूर्ण विकास करू, ही त्यांची टार्गेट आहे. कारण त्याची कार्यशैली आणि अचीवमेंट डिपार्टमेंटने सांगितलं ना, असं घडलं नव्हतं कधी, हे मला निश्चित सांगायचं. भरपूर प्रश्न आपण ये सब कुछ आंकड़े होने के बावजूद प्रेस कॉन्फ्रेंस क्यों नहीं लेते मोदी जी, अमित शाह जी, वहाँ क्या प्रॉब्लम है? मैं मोदी साहब या देखो देश का प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस कई बार कर चुके हैं, बाहर देश में भी जाते हैं, विदेश में जाते हैं. ऐसा नहीं कि प्रधानमंत्री कोई प्रेस इंटरव्यू भी आए, प्रधानमंत्री जी के इंटरव्यू भी नहीं हुए हैं. अब उन्होंने प्रेस, एक मिनट बात सुनिए, उनके बात सुनिए, मैं उनकी ओर से यहाँ कोई आश्वासन या मैं कोई बयान नहीं कर सकता हूँ. मैं इतना ही कहना चाहूंगा कि 11 साल की अचीवमेंट एक बहुत बड़ी अचीवमेंट है, और उस अचीवमेंट के बारे हम पार्टी के कार्यकर्ता है और पार्टी के द्वारे लोगों तक पहुंचाना हमारा काम है. प्रधानमंत्री उचित टाइम पर उनको जो ठीक लगा करेंगे. सर, भारताचे गृहमंत्री डॉक्टर नांदेड सुपुत्र चव्हाण साहेबांनी मराठवाड्यासाठी जे काही केलं, म्हणजे आज सांगण्यासारखं आहे की आज नांदेड शहर, नांदेड सुद्धा आपल्या या डॅममुळे पाण्यासाठी तरसत नाही. तसं लातूर आमच्या मराठवाड्यात इतर सगळे तिथे तरसतात आजही. त्याच्यानंतर इथं आपल्या सरकारी दवाखाना सुद्धा जे काही स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे काँग्रेसच्या काळातच झालेलं आहे मराठवाड्यात. मला एवढं सांगायचं आहे, गृहमंत्री अमित शाह नांदेडला आले असताना कधी शंकरराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीची प्रशंसा जाहीरपणे केलेली आहे, याच्यात सर्व पण आता मागच्या 11 वर्षापासून नांदेड शहराची मराठवाड्याची स्थिती अगदी मंदावण्यात, सरकारने कुठे रोजगार मिळत नाही. मी या मताशी सहमत नाही. नांदेडमध्ये जे झालं त्याच्यामध्ये आपल्या राज्यातील भाजप सरकार आता देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं, थोडक्यात सांगतो, अमित शहाने शंकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा उल्लेख परवाच्या जाहीर सभेमध्ये स्पष्टपणे केला आहे. ते तुम्हाला केलंच नाहीये, अमित सुद्धा प्रशंसा केली. आणि तुम्हाला आधी सांगतो मी, जी गोष्ट कदाचित तुम्हाला माहित नसेल ती मुद्दाम सांगतो प्रेसला, शंकरराव चव्हाण साहेबांनी गृहमंत्री या नात्याने फायलीवर ज्या ज्या गोष्टी उतरून गेलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा खासगीमध्ये त्यांनी प्रशंसा केली. शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्णय घेत असताना पाठबळ नोटीस केलेल्या आहेत की मी आजही त्याची प्रशंसा करतोय जाहीरपणे. अमित भाईंनी मला स्वतः डायरेक्ट सांगितलं, देवेंद्र फडणवीसांची उपस्थित सांगितलं. म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांची किंमत ही अमित भाईंकडे सुद्धा आहे. मग तुलना करायची नाही मला कुठल्या तेव्हा किती होती किंवा आता किती आहे, परंतु अमित भाईंनी शंकरराव चव्हाण साहेबांची मुक्तपणे प्रशंसा केली. त्यांनीच नाही तर मोदी साहेब जो नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाणची प्रशंसा केली. एवढं सर्व आले. मला समजत नाही विरोधी पक्षाला किमान विरोध कसा करायचा हे कळलं नाही. म्हणजे मराठवाड्याचं इलेक्ट्रिफिकेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वंदे भारत पुढे कशी येऊ शकेल. आपलं इलेक्ट्रिफिकेशनचं काम मागील 2-3 वर्षामध्ये झालं. रावसाहेब दानवेंना मी मनापासून शुभेच्छा दिल्या, त्यांची प्रशंसाही केली की रावसाहेब दानवे आपल्या राज्याचे केंद्रामध्ये रेल्वेचे राज्यमंत्री होते. त्यांनी सगळे हे काम मराठवाड्याचं इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण केलं आणि त्यांनी 2023 मध्ये घोषणा केली होती की वंदे भारत नांदेड दाखले माझ्याकडे आजही पोलीस करू शकतो. आणि म्हणून माझ्या ट्विट मध्ये मी काल म्हणालो की रावसाहेब दानवेंचे अभिनंदन केलं पाहिजे आणि खरं क्रेडिट रावसाहेब दानवेंना हे जाहीर सांगितलं. कोणाला काय घ्यायचं ते करू दे, लोकांना माहिती कोणी काय करायचं बोललं पाहिजे ना. रावसाहेब दानवे माझा मोठेपणाचा विशेष नाही. रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री असताना त्यांनी केले मान्यच करावं लागलं, मान्यच करावं. पुढे बोला. हा बोला बोला तुमचं म्हणून 15 कोटी आपल्या
जोडण्यात आहे. हो. पण नांदेड जिल्ह्यात किती जोडण्यात आले? तशी आकडेवारी माझ्याकडे नाही. हर घर जल ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना आहे. आपले पंतप्रधान मोदी साहेबांच्या पुढाकाराने देशभर ही योजना राबवण्यात गेलेली आहे. काही ठिकाणी काम चांगलं झालंय, काही ठिकाणी काम रेंगाळलेलं आहे. योजनेच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. त्या वाढीला सुद्धा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तुम्हाला सँक्शन केलेली आहे. आणि जे उरलेलं काम आहे ते पुढच्या वर्षात 2 वर्ष 100% चिंता करू नका. आणि आपल्या महायुतीला काय आहे? आणि आपल्याला माहिती आहे, महायुती सरकार म्हणणं काय आहे? कृषी करणार नाही सरकारचा ट्रान्सपोर्ट अभावी 85 गावांचा पाणी पुरवठा. असं राहिलं असेल म्हणून ना उर्वरित जे काही ऐका ना, ते ट्रान्सपोर्ट साठी किती रुपये निधी लागणार? 4 लाख 5 लाखाचा निधी लागतो. डीपीडीसीतून आज पालकमंत्री साहेब आहेत, हा प्रश्न डीपीडीसीच्या माध्यमातून हे जलजीवन मिशनचं काम 4-5 लाखाचं नाहीये. मी तर रोज विषय घेतो, मला माहिती आहे. जलजीवन मिशन मध्ये आपलं काम आपल्याला पूर्ण करण्याकरता काही निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या 60% निधी देते, 40% निधी राज्य सरकार देतं आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार मिळून हे काम मार्गी लागेल. जी वाढीव किंमत ती सुद्धा राज्य सरकारच देणार आहे आणि ते काम पुढे वर्ष 1.5 वर्षात पूर्ण करण्यासाठी महायुती आपली कमिटेड आहे. अनुशासन की पार्टी करने रह जाने वाली भाजपा में आज कांदिवली में भाजपा के 2 गुटों में आशीष शेलार के सामने झड़प हुई है. इस बारे में क्या कहना है? वैचारिक मतभेद पार्टी में होते हैं कभी. सर, पार्टी की फॉरेन पॉलिसी हम देखते हैं, कहीं ना कहीं अमेरिका से दबाव में हम लोग दिखाई दे रहे हैं. सिंदूर का जो हमला हुआ, ऑपरेशन सिंदूर में भारतीय सेना ने बहुत अच्छा कार्य करने के लिए और पाकिस्तान पे भारी पड़ रहे थे. एकदम उधर से फोन आया, उधर से ट्वीट आया कि जंग रोक देना है, रोक दिया. उसके बाद फिर अमेरिका में कितने बेरोजगारों को आरोपी जैसा लाया भेजा जा रहा है. मोदी सरकार इस पर कुछ बोलने के लिए तैयार नहीं. तो देखिए, भारत सरकार ने जिस तरीके से भारतीय लोगों को हाथ पैर बांध के ताकत बांध के जो भेजा गया है, इसके बारे में कभी भी हमने प्रशंसा अमेरिकी की है, उनका हमने निषेध हमारा व्यक्त किया है. तो ये देखो, भले वो इलीगल इमिग्रेंट हो तो उनको जिस तरीके से भेजा गया है उसका समर्थन किसी ने, सरकार ने भी नहीं किया, हमने भी नहीं किया, किसी ने भी नहीं किया. सवाल ये है कि इलीगली लोग गए थे, बात तो सही है, तो पूरे अपने ही नहीं, पूरे देश जिस तरीके से भेजा गया उसके बारे में कोई समर्थन किसी ने किया नहीं. और जो ऑपरेशन सिंदूर जो बीच में स्थगित किया, खत्म नहीं हुआ है. प्रधानमंत्री ने खुद कहा है, हमारे आर्मी चीफ ने खुद कहा है कि ये खत्म नहीं हुआ है. हमने जिस दिन हमारे पे अटैक होगा हम जवाब देंगे. जिस दिन अतिरेकियों के द्वारा होता है सिचुएशन ऑफ वॉर सिचुएशन करके इसका मुकाबला करेंगे. वॉर हमारा रुका नहीं है, प्रधानमंत्री स्पष्ट कहा. पुण्यामध्ये अधिकाऱ्यांची सभा होती, प्रहार संघटनेच्या लोकांना असं मी एवढंच म्हणायचं आहे, बच्चू कडू एक लढवय्ये नेते आहेत. अनेक वेळेला मान्य सरकारमध्ये असताना सुद्धा त्यांनी अनेक वेळा उपोषण वगैरे अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता सरकार त्यांना मदत करेल ना. मला काही फार पाठवायचं नाही. एक मिनिट बोल ना. काय जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची निवड कधी व्हायला 1 वर्ष पूर्ण झालं. ठीक आहे. पालकमंत्री साहेब बोला. आम्ही सगळ्यांकडून आमचा जो फॉर्मॅट ठरवण्याच्या हिशोबाने नावं मागवली आहे. लवकरच पुढच्या आठवड्यात श्री सरकारी नावं डिक्लेअर करण्यात. जिल्ह्यातली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे आज, अरे तुला बोललास ना, 1 मिनिट म्हणजे बोलायचं नाही का? जिल्ह्यातली कायदा व्यवस्था आणि सुव्यवस्था जी बिघडत आहे आणि एकीकडे पोलीस अधीक्षकाच्या विरोधात आपल्या आमदारांचा रोष आहे. नेमकं काय परिस्थिती आहे? आज सकाळी भाग्यनगरला स्टॅबिंग झाली. मी असं कुठल्याही आमदारांनी माझ्याकडे अशी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तर नक्कीच त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्ही कोणी दोषी असते त्यांच्यावर कारवाई. कायदा आणि सुव्यवस्थेचं काय? कायद्याच्या माझ्याकडे काही कंप्लेंट आली तर मी करीत ना अभ्यास करायचा. त्याच्याशिवाय मला कोणी सांगितलं की हे विषय तर मी त्याच्यात नक्कीच लक्ष घालून. जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे का? उन्हाळ्यावर सुद्धा तसा प्रकार घडलेला आहे. म्हणजे वारंवार रोज शहरात कट्टे निघतायत, गुन्हे घडतायत, रोज एखादी मर्डर आहेच. कारण बोलून करत होते. नीतीसाठी कसं आपली महसूल मंत्र्यांनी त्याच्यामध्ये पॉलिसी आणलेली आहे, त्याच्यामुळे आता सुरुवात
माळवाचे विकणारा शेतकरी आहे त्याला मारण कधी गावून टाकलो आणि हद्दीमध्ये झालेला आहे प्रकार. मी एसपीशी बोलून तपासून तुम्हाला सांगतो काय. मुंबानगरवाल्यांनी कुठल्या सुविधा मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे येणाऱ्या महानगरपालिका. त्यांच्यावर महावितरणचा पोत सुद्धा त्या गल्लीमध्ये नाही. तर हे काय नाही, महापालिकेचा विषय असेल तर नक्कीच त्यांनी कोणी आमच्या घरात भेटलं पाहिजे ना. मी येतो ना दर 15 दिवसाला काय आहे इकडे, मला जिल्हाधिकारी कमिशनरला बोलून आम्ही मिटिंग घेतो, कमिशनर बोलून आलो तर काय असेल ते थोडं काढू. गेल्या 4 दिवसापासून अतिवृष्टीनं या ठिकाणी किती नुकसान झालेले आहे आणि किती दिवसात पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल? मी आज सकाळपासून जवळजवळ 4 ठिकाणी स्वतः वैयक्तिक जाऊन पाहणी करून आलो. केळीच्या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे. त्यानंतर कलेक्टर साहेबांबरोबर मिटिंग पण घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. त्या अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल तयार करून ताबडतोब द्यायला सांगितलंय, जेणेकरून नुकसान भरपाई देण्याकरता मला मुख्यमंत्री साहेबांची बोलता येईल. मला पालकमंत्री होऊन 3 महिने झाले. 3 महिन्यात आतापर्यंत